मॅच तुमच्या समोर येते. संघर्ष समतानगर विरुद्ध चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे. तर गणेशनं सीमारेषा पलीकडे झेल टिपला होता. त्यांना आपण 400 रुपयांचं रोख पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. मी रमेश दळवी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गणेशला हे पारितोषिक द्यायचं आहे. अभिनंदन गणेश. आज क्रिकेट रसिकांनी खूप छान संधीचा फायदा उठवलेला आहे. संधीचं सोनं केलेलं आहे. सातत्याने पाहतोय आपण की प्रत्येक मॅचमध्ये एकतरी क्रिकेट रसिक झेल टिपत आहे. तब्बल 5 प्रेक्षकांनी आज झेल टिपलेले आहेत आणि 5 सामने आज समाप्त झालेले आहेत. आता 6व्या मॅचकडे आजच्या आपण वळतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाच्या विरोधात आपण पाहणार आहोत संघर्ष समतानगर टीमला. टॉस जिंकलाय वाशिरे टीमच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. समतानगर टीम आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवून द्यायची आहे. वेळेच्या बाबतीत प्लीज सहकार्य करा. मित्रांनो, तुम्ही अनुभवत आहात स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2021 अमर क्रीडा मंडळ कासने आणि ग्रामस्थ मंडळ कासनेच्या वतीनं अप्रतिम ही दर्जेदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या ज्या महानुभावांनी या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्यामध्ये सन्माननीय बाळाराम दळवी, आशिष भोईर, रामचंद्र भोई, निलेश हालके, शरद शेलार, शरदजी हालके, प्रमोद सुतार, जयवंत कोलेकर, सुभाष भोईर, सुधीर शेलार, विशाल हालके, योगेश भोईर, अक्षय हालके, जयराम हालके, काशीनाथ गगे, यशवंत गायकर, पटोळे सर, नारायण पाटील सर आणि सचिन गोंदली या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ पारितोषिकासाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सहाय्य मिळालेले आहे त्या सर्वांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आता जाऊया मॅचकडे. वाशिरे संघाचे सर्व खेळाडू मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. कॅप्टनने क्षेत्ररक्षण देखील जवळपास सजवलेलं आहे आणि दोन्ही सलामीवीर देखील आता खेळपट्टीकडे पोहोचताना दिसत आहेत. रोशन भोईर विथ बाबू नाचन. चांगली बॅटिंग केली होती बाबू नाचननं पहिल्या मॅचमध्ये. 23 धावांचं चांगलं योगदान दिलं होतं आपल्या टीमला. रोशननं मात्र फक्त 8 धावांचं योगदान दिलं होतं. रोशनला मोठी इनिंग्स खेळता आली नव्हती. मात्र वनडाऊनला आलेल्या पप्पूने 34 धावांची धुवाधार खेळी साकारली होती धनेश 11 कोक्सी संघाच्या विरोधात. या मॅचमध्ये निश्चितच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल या दोन्ही सलामीवीरांचा, यात कुठलीही शंका नाही. समोर बलाढ्य संघ आहे चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे. परंतु PTCचा आपण जर विचार केला या नवीन हंगामाचा तर 4 स्पर्धा आत्तापर्यंत झालेल्या आहेत. ही 5वी स्पर्धा आपण अनुभवतोय. वाशिरे संघ म्हटलं की 4 पैकी एकतरी स्पर्धांचं विजेतेपद त्यांच्याकडे असायला पाहिजे असं क्रिकेट रसिकांचा समज देखील आहे. आणि त्यात काही चुकीचं देखील नाही आहे, कारण खूपच मोठी टीम आहे चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे. परंतु त्यांचं अकाउंट ओपन झालेलं नाही. दुसरीकडे संघर्ष समतानगर देखील एक चांगली टीम आहे आणि त्यांनी देखील एकही स्पर्धा जिंकलेली नाही. मात्र आज चांगला खेळ करतायत दोन्ही संघ. पहिलं षटक घेऊन हिरामण शिलार. पहिला बॉल रोशनसाठी. हा बॉल फुल टॉस होता, मात्र थोडंसं अपील होतंय. लेग बिफोरसाठी अपील करण्यात आलं. बॉल पायावर आदळला होता, परंतु कुठेतरी यष्ट्यांना बॉल मिस करत असावा. पहिल्या बॉलवर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली आहे. खातं अवांतर धावेच्या स्वरूपात उघडलं जाते संघर्ष समतानगर टीमचं. अतिशय सुरेख सुंदर असं हे कासने क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ग्राउंड आहे आणि हे गाव आहे. खूप चांगली क्रीडा संस्कृती देखील कासने गावाला लाभलेली आहे. मग क्रिकेट असो किंवा कबड्डी, दोन्ही खेळामध्ये चांगले माहिर खेळाडू या टीमकडे, या गावाकडे आहेत. ओहो, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. थोडासा लेझी दिसला त्या ठिकाणी फलंदाज बाबू. डायरेक्ट हिट लागला असता तर निश्चितच मैदान सोडावं लागलं असतं. चांगला बॉल होता, त्याला सन्मान देऊन कव्हर्समध्ये ढकललं होतं. सिंगल आली आहे. खातं उघडलंय बॅट्समन बाबूने. चांगला इन्फॉर्म फलंदाज आहे आणि जर चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर निश्चितच शेवटपर्यंत कदाचित बाबूला खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या झाली बिनबाद 2. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना
पॉवर प्लेचं षटक आहे. एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग. बॉल फुल टॉस. यावेळेस अचूक टायमिंग साधता आलं नाही. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फिल्डर तैनात आहे त्या ठिकाणी. जयेशच्या रूपात फक्त एक धाव येते. एक चांगली संधी. खरं तर दोन्ही चेंडू जे फेस केलेले आहेत रोशन भोईरने, दोन्ही फुलटॉस बॉल होते आणि निश्चितच चौकार षटकार त्याला सहजपणे जोडता आले असते, परंतु अचूक टायमिंग त्याला साधता आलेलं नाही. 3 धावा धावफलकावर, ज्यामध्ये दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून एक एक धाव आली आहे आणि एक धाव लेग बायच्या स्वरूपात. स्ट्राईक जरूर रोटेट करतायत सलामीवीर, परंतु सामना फक्त आणि फक्त प्रत्येकी 4 षटकांचा आहे, त्यामुळेच मोठे फटके फार महत्त्वाचे असतील. यावेळेस ऑन साईडला टर्न करायचा होता बॉल काही बॅटवर घेता आला नाही बॅट्समन बाबू नाचेनला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. एक चांगलं षटक हे म्हणावं लागेल हिरामण शेलारच्या माध्यमातून. हिरामणकडे देखील बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे आणि खूपच महत्त्वाचा खेळाडू आहे. हिटमॅन ऑफ PTC म्हणून त्याला संबोधलं जातं. खरं तर त्याच्या फलंदाजीच्या जोरावर त्याला हे नाव पडलेलं आहे, परंतु गोलंदाजी या मॅचमध्ये आपण पाहतो की हिरामण खूप छान आत्तापर्यंत करताना दिसतोय. यावेळेस चांगला फटका स्वीप केलाय. अप्रतिम शॉट. बॉल निघून जातोय डीप स्क्वेअर लेगला, मात्र फिल्डर पोहोचतोय बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेक होईपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. पहिल्या 4 चेंडूंवर फारशी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली नव्हती, मात्र हा फटका चांगला होता. डीप मिडविकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध फिल्डर सीमारेषेवर तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच डीप स्क्वेअर लेगकडे बॉल गेला होता तरी देखील फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला. अँटिसिपेशन फार चांगलं होतं. धावसंख्या झाली आहे बिनबाद 5. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस अंधाधुंद बॅट फिरवली होती आणि त्यामुळेच चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. षटक देखील समाप्त झालंय. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. अगदी संथ आणि शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. संघर्ष समतानगर संघाची. धावसंख्या बिनबाद 5. अजूनही 3 षटकांचा खेळ इनिंग्समध्ये बाकी आहे. भरपूर क्रिकेट या मॅचमध्ये बाकी आहे. या स्पर्धेमध्ये देखील भरपूर क्रिकेट बाकी आहे. आजचा हा 6वा दिवस आहे. उद्या स्पर्धेचा समारोपाचा दिवस असणार आहे, 7वा आणि शेवटचा दिवस, फायनल डे. तर यानंतर मॅचमध्ये काय घडेल, काय बिघडेल, हे सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक, माझे परम मित्र, व्हॉइस ऑफ PTC योगेश पाटील यांना. वेलकम योगी. थँक्यू सो मच अजय. तर आपण दुसऱ्या प्रीतीला पहिला सामना पाहतो. चेरोबा स्पोर्ट वाशिर विरुद्ध संघर्ष समतानगर असे 2 संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला, फक्त 5 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतो जयेश शेलार, परंतु पंचांनी मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं वाईटच्या स्वरूपात. खूपच छान महेंद्रने मात्र पहिलं षटक समाप्त केलं. विकेट्स त्याला मात्र हिरामणने मात्र हाताळलं. विकेट्स प्राप्त करता त्याला आलं नाही, परंतु कुठेतरी धावांवर पूर्णपणे लगाम लावलं या ठिकाणी. आणि त्याच ठिकाणी पाहिलं तर जयेशने मात्र कुठेतरी स्क्वेअर चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. वर द विकेटने पुन्हा एकदा ते मात्र या ठिकाणी ऑन साईडला खूपच छान फटका. चेंडू निघून जाईल सीमेरेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 धावांचा षटकार. आणि बॉडी लँग्वेज आपल्याला रोशनची पाहायला मिळाली. आणि चेंडू पाहिलं तर अतिशय ब्रासविल उंची गाठली, मात्र अंतर सुद्धा मात्र चांगलं कापलाय. ज्या दिशेने आता मात्र वेगाने वारा वाहतोय त्या वाऱ्याचा सुद्धा मात्र पूर्णपणे फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत हे फलंदाज. चेंडू आता मात्र थोडीशी आपली दिली आणि मात्र या ठिकाणी खरोखरच खूपच छान शॉट फायनलच्या दिशेने किरण शेलारच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय. या संघर्ष समतानगर संघाला लागणारा हा पहिला झटका रोशनच्या रूपाने फलंदाज बाद. किरणच्या जीवनामध्ये त्यावेळी किरणने क्रिकेटला सुरुवात केली. त्या कारकिर्दीमध्ये हा सर्वोत्कृष्ट झेल म्हणावा लागेल.
ज्याप्रमाणे मात्र शॉट फैलेला झेल टिपलाई बॉडी लँग्वेज पाहिली तर अगदी जाडजूड आहे, परंतु खूपच छान इथे मात्र कार्य आपल्या संघासाठी करत असताना रोशन बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला 7 धाबांचं योगदान दिलं. एक षटकार सुद्धा आपण रोशनच्या बॅटमध्ये पाहिला, त्यानंतर अजूनही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. टायमिंग मात्र प्रॉपर पाहायला मिळाला नाही आणि त्याच कारणाने इथे मात्र झेलबाच्या स्वरूपात मात्र माघारी परततोय. इथे मात्र खूपच छान चेंडूची फेकी पाहायला मिळते, या जोरदार अपील पाहायला मिळाली, परंतु अपीलमध्ये कोणताही आत्मविश्वास मात्र या ठिकाणी झलकला नाही. पंचांचा लेग बायचा इशारा, वंतर धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळते आणि धावसंख्या डबल फिगर्समध्ये आपण पाहतोया. 1 गडी बाद 13. षटकारानंतर मात्र खूपच छान कमबॅक करत असताना गोलंदाज जयेश कर पहिला चेंडू स्फेअर फेकला, त्यानंतर षटकार आपण पाहिला, परंतु विकेट्स प्राप्त झाल्यानंतर थोडंसं कॉन्फिडन्स इथे मात्र वाढत असताना इथे मात्र शॉर्ट अँड पुल करायचं होतं, परंतु टायमिंग मात्र बरोबर जुळलं नाही आणि त्याच कारणाने मात्र की चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी जमिनीच्या साह्याने वाडी शिलाँगच्या दिशेने. शेरोबास्पोर्ट वाशिर संघ आज जबरदस्त कामगिरी करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण पहिली मॅच सुद्धा आपण जर पाहिली तर कुठेतरी एकतर्फा सामना शेरोबास्पोर्ट वाशिर संघाने मात्र विजयता प्राप्त केला आणि मात्र या ठिकाणी हुक केला जातो या, परंतु क्षेत्ररक्षक हा डीपमध्ये बॅकआउट स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यानंतर पुढची मॅच असेल जय गणेश वाफाले विरुद्ध श्रावण स्पोर्ट भोकरी. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. यानंतर पुढची मॅच आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, काय जबरदस्त या ठिकाणी चेंडूची लेंथ आपण पाहतोय आणि यॉर्करपासून मात्र या ठिकाणी फलंदाज वाचू शकला नाही. फलंदाज बाबू माघारी परतोय निराश पावलाने. काय जबरदस्त या ठिकाणी मात्र चेंडूची लेंथ आपण पाहिली, म्हणून तर म्हटलं जातो या क्रिकेटच्या खेळामध्ये 2 गोष्टींचा पूर्णपणे सन्मान केला जातो. या पहिला सन्मान सर सचिन तेंडुलकर सरांचा सन्मान, त्यानंतर परफेक्ट यॉर्कर आणि त्याच चेंडूची फेगी ती मात्र जयेशकडनं आपल्याला पाहायला मिळाली. तर सफल षटकाची समाप्ती इथे मात्र समाप्ती झालेली आहे. या ओव्हरमध्ये 2 विकेट्स प्राप्त केले जयेशने आणि फक्त 10 धाबा खर्च केल्या. अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 15. पप्पू आणि अनेश असे हे 2 फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. आता मात्र कुठेतरी भागीदारीची आवश्यकता आहे, पार्टनरशिपची गरज आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर संतत धावा आल्या, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर धावांचा वेग वाढवताना इथे मात्र फलंदाज थोडेसे या ठिकाणी चुकीचे शॉर्ट सिलेक्शन त्यांच्याकडे पाहिले आपण. नवीन षटकार सुरुवात उज्ज्वल शेलारच्या माध्यमातून ते मात्र खूपच छान शॉर्ट अँड पुलचा फटका पाहायला मिळतोय, परंतु मिड विकेटला मात्र हिरामन आहेत, कोणत्या प्रकारे चूक घडणार नाही आणि पहिल्या चेंडूवर मात्र ठिकाणी आपल्याला सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळते. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 16 या आकड्यावर पोहोचते. इथे मात्र मोठा फटका नक्कीच खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी थोडंसं लवकरच शॉट पिक केलं, त्याच कारणाने पाहतोय चेंडूने बॅटमध्ये मात्र जे टायमिंग जुळणं गरजेचं होतं ते टायमिंग मात्र जुळलं नाही. मोठ्यामध्ये चार्ज होते या मॅचमध्ये शेरोबास्पोर्ट वाशिर संघ. नाणेफेकीचा कॉल सुद्धा मात्र प्राप्त केला. पॉवरफुल षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहिली आणि त्यानंतर आता मात्र सर्वच गोलंदाज हिरामनच्या पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी उज्ज्वलची उज्ज्वल कामगिरी आतापर्यंत. 2 चेंडूमध्ये आपल्याला सिंगल धाव पाहायला मिळाली आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र आपटी दिली चेंडूला आणि काय जबरदस्त फुलचा फटका आपण पाहतो. चेंडू आउट ऑफ द पार्क मिडविकेट सीमेच्या पलीकडे पप्पूच्या बॅटमधून निघतोय हा दमदार षटकार. नक्कीच तुम्ही या खेळपट्टीवर अशा प्रकारच्या चेंडू मात्र टाकू शकणार नाही. तुम्ही जर अशा प्रकारचे चेंडू जर टाकले तर मात्र त्या चेंडूवर मात्र नक्कीच फलंदाज मोठे प्रहार करू शकतील आणि तशा प्रकारचा फटका आपण पप्पूच्या माध्यमातून पाहिला. इथे मात्र ओरपे चेंडू आहे, खूपच छान एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटची नजाकत, क्रिकेटचं सौंदर्य आणि चेंडू सीमारेषा पार चौकार.
फलंदाजी पाहायला मिळते पप्पूच्या माध्यमातून. कारण आपण षटकार पहिला ऑन साईडला आणि मात्र हा चौकार पहिला स्ट्राईकवरच्या दिशेने. कुठेतरी धावांचा वेग वाढवणं गरजेचं होतं समतानगर संघाला आणि तो वेग आता मात्र कुठेतरी वाढत असताना अजून एक चांगला फटका पाहायला मिळते. परंतु या फटक्यामध्ये एलिव्हेशन नाही. लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे आणि कोणत्या प्रकारची चूक मात्र त्या ठिकाणी झाली नाही. तिसरा झटका संघर्ष समतानगर संघाला पप्पू याच्या रूपाने फलंदाज बाद. कारनामा केला. या मूर्ती लहान आहे परंतु मात्र कुठेतरी कीर्ती महान करून देत असताना आपल्या संघासाठी. तर तिन्ही षटकाच्या समाप्तच्या नंतर आपण धावसंख्या पाहिली तर 27 धावा या ओव्हरमध्ये तब्बल उज्ज्वलने 12 धावा खर्च केल्या. एक गडी त्यांनी मात्र बाद केला आणि शेवटच्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या शेवटच्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज महेंद्र मात्र सज्ज होते. नवीन फलंदाज संघाचा कॅप्टन भीमसेन आणि अनेश असे हे दोन फलंदाज आपला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, कुठेतरी 40+ जाण्याचा इथे मात्र संघर्ष समतानगर संघाचा नक्कीच प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी पाहूया सफल होतो की असफल. महेंद्र शॉर्ट रनअप आहे. वर द विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करेल. थोडेसे पाठीमागे गेले. स्पेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु हे वैशिष्ट्य आहे माहितीचं की तो अधूनमधून चेंडूला स्विंग करण्यामध्ये नक्कीच तो वाकण जो आहे आणि तशाच प्रकारे चेंडू इथे मात्र आपल्याला आज महेंद्रकडनं पाहायला मिळाला. डॉट चेंडूने मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतो. या पुन्हा एकदा पंचाची गाठ घेताना इथे मात्र या ठिकाणी ऑन साईडला पिक केला आहे परंतु चेंडू निघून जाईल. कार्पेटच्या साईडने लॉंग ऑनकडे मात्र खेळाडू सज्ज आहेत. कुठेतरी मात्र मोठे फटक्यांची अपेक्षा असेल समतानगर संघाला परंतु कुठेतरी मात्र त्या अपेक्षांचा कुठे भंग होताना आपण पाहतोय. कारण ज्याप्रमाणे फटके येणे गरजेचं आहे त्याप्रमाणे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही. याचं कारण की गोलंदाजी अचूक टप्प्यावर 4 गोलंदाजांनी आतापर्यंत साकारले आहे आणि त्यापैकी आता मात्र महेंद्र चेंडूला आपली दिली हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे परंतु झेल होण्याची संभावना मात्र तिथे पाहायला मिळत नाही. सेफ लँड होतो या चेंडू जमिनीवर परंतु या ठिकाणी कुठेतरी हिरामनकडनं रॉंग ऑन थ्रो मात्र पाहायला मिळाला. तुम्ही जर विकेट एंडला मात्र या ठिकाणी स्टेटच्या एंडला जर फिकी केली असती तर कदाचित तुम्हाला परिणाम अजूनही वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला मात्र काही महत्त्व नाही. फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. धावा कशा येतात हे महत्त्वाचं नाही. धावा येणं आता मात्र समतानगर संघासाठी मात्र गरजेचं आहे. धावसंख्या 30 आपल्याला आकड्यावर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र थोडासा फ्लाईट दिला चेंडूला. नक्कीच या ठिकाणी मोठा फटका केल्याचं उद्दिष्ट होतं अनेच परंतु या ठिकाणी अनेश थोडासा बीट झाला. या ठिकाणी थोडासा स्ट्रगल करतोय कारण आतापर्यंत अनेसचा आपण जर विचार केला तर 3 चेंडूचा मात्र सामना केला आहे आणि 3ही चेंडूमध्ये मात्र हवं तसं टायमिंग त्याला मात्र साधता आला नाही. असं वाटतं की लो स्कोरिंग सामना कदाचित प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल परंतु या ठिकाणी मात्र जबरदस्त चेंडूला पिक केला आहे आणि क्षेत्ररक्षकाकडे मात्र चूक झाली आहे. झेल ड्रॉप आणि चेंडू मात्र निघून जातो एका टप्प्याने सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. नशिबाच्या 4 धावा भीतरपणे असं एक क्षण वाटलं की मात्र हा झेल समाप्त होईल परंतु क्षेत्ररक्षक दोन्ही हातांच्या मधून मात्र चेंडू या ठिकाणी निसटला आणि मात्र सीमेरेषेला जाऊन धडक दिली 4 धावांसाठी. अशाच फटक्यांची मात्र आवश्यकता आहे समतानगर संघाला. 40+ धावसंख्या नक्की तुम्हाला पाहावी लागेल. चेंज ऑफ पेस काय व्हेरिएशन करतोय महेंद्र. खूपच छान चेंडूची फेकी आणि आता मात्र अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त. फक्त 34 धावा फलकावर हा सामना जिंकण्यासाठी चेरोबा स्पोर्ट्स वाशिरा संघाला 35 धावांची गरज आहे आणि या धावा कशा पूर्ण होतील ते आपण पुढील सामन्याची आपण नाणेफेक करणार आहोत. श्रावण स्पोर्ट भोकरी विरुद्ध जे गणेश वाफाले अशी पुढची मॅच आहे आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक सचिन गोंदले. धन्यवाद योगी पाटील. मी विनंती करेन सन्माननीय रमेशजी दळवी काकांना आपल्या शुभ हस्ते
मी बाळारामजी दलवी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायची आहे. जय गणेश वाफाळे वचे श्रावण स्फोट भोकरी. मी मान्यवर सन्माननीय बाळारामजी दळवी साहेबांना विनंती करेल का आपण अगदी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, नाणेफेकी करायची आहे. सन्माननीय बाळाराम दळवी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडू लाभलेले आहेत. निश्चितच शब्दसुमनांनी त्या गोष्टीसाठी सुद्धा आपलं स्वागत करेल. आणि हे नाणं आहे, नाण्याच्या एका बाजूने ज्या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, स्वर्गीय महादेव दलित स्मृती चषक 2021. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणजे अमर क्रीडा मंडळ कासने. नाण्याच्या दुसऱ्या बाजूने मी मान्यवरांना विनंती करेल की शुभ हस्ते आपली नाणेफेकी करायची आहे. नाणेफेकी पुन्हा करायची आहे. महादेव स्फूर्ती म्हणणं आहे आणि आलंय अमर क्रीडा मंडळ म्हणजे श्रावण स्पोर्ट भोकरी संघाने नाणेफेकी जिंकली आहे. मी मान्यवरांना विनंती करेल की पुन्हा आपण आसनास्त व्हायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन धन्यवाद. बाळारामजी दळवी नाणेफेकी जिंकले. श्रावण स्पोर्ट भोकरी संघाचे कर्णधार माझ्या समवेत आहेत. निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं कोशिंबी संघासमोर खरं तर सामना हाय व्होल्टेज झाला होता. 20 धावांची शेवटच्या षटकामध्ये आवश्यकता होती, पण ते सहज पूर्ण जरूर केले. तर काय रणनीती असेल ह्या सामन्यामध्ये? काय नाही, आम्ही नॅचरल गेम खेळू आणि 40 ते 45 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 40 ते 45 धावांमध्ये निश्चितच आपण रोखणार. आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. पण शेवटचं आणि प्रश्न असेल आपल्यासाठी की आपण या सामन्यामध्ये काय बदल पाहायला मिळेल? नाही, सेम टीम आहे आमची. खूप खूप शुभेच्छा श्रावण स्पोर्ट भोकरी संघाला. जय गणेश वापाळे संघाचे मुख्य जे खेळाडू आहेत त्याची अनुपस्थिती आहे या आजच्या दिवसांमध्ये. तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असतं? असं टार्गेट सेट नाही आहे, पण जास्तीत जास्त मारण्याचा ट्राय करू. निश्चितच किती धावांपर्यंत जाण्याचा लक्ष असेल जे प्रेक्षकांना उत्सुकता असेल, कारण जय गणेश वापाळे संघ मागील वर्षाचा रनरअप संघ आहे या स्पर्धेतील. 50-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. निश्चितच असे कोणत्या फलंदाज आहेत जे ज्यांच्याकडनं तुम्हाला सर्वाधिक अपेक्षा असेल? विपुल, रोशन आणि माझ्याकडनं ट्राय करून 100%. म्हणजे खूप खूप शुभेच्छा. जय गणेश वाफाळ यांनी श्रावण स्पोर्ट भोकरी नाणेफेकी जिंकली आहे. ती श्रावण स्पोर्ट भोकरी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले जय गणेश वापाळे संघाला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर 35 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना मात्र सलामी जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. हिरामन आणि अनिकेत. पहिल्या षटकाला सुरुवात केली या ठिकाणी गोलंदाज भीमसेनने. खूपच छान चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. सचिन, आपण माईक ऑफ करायचा आहे. तर पहिल्या चेंडूवर इथे मात्र आपण जर पाहिलं तर हिरामनने आपलं अकाउंट ओपन केलं आहे. संघात सुद्धा इथे मात्र खातं उघडलंय एका धावेने. इथे मात्र ऑन साईडला खूपच छान फटका, चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने विजयी होते त्या ठिकाणी. फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या, परंतु 1 शॉटचा इशारा, म्हणजे या फटक्यामागे आपल्याला एकच धाव पाहायला मिळेल. काय जबरदस्त कामगिरी पंचांची आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अगदी घारीची नजर प्रत्येक ठिकाणी. पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारचा फटका पाहायला मिळतोय, परंतु गॅप शोधता आला नाही, कारण डीपमध्ये खेळाडू सज्ज आहेत रोशन आणि त्यांनाच निवडलाय फलंदाज अनिकेतने. तर प्रत्येक चेंडूमध्ये आपल्याला एकेरी धाव पाहायला मिळाली आणि अशा रीतीने मात्र धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 3. 35 धावांचं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे येणारे 24 चेंडूमध्ये. आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आपण या ठिकाणी पाहिलाय. अतिशय कंट्रोल गोलंदाजी आतापर्यंत भीमसेनच्या माध्यमातून, परंतु हिरामन शेलारा आहे त्यांच्या अगेन्स्ट. काय जबरदस्त बॅटिंग हिरामनच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार.
रडारमध्ये आला आणि मात्र सीमरेषेच्या पलीकडे पाहिले तर प्रत्येक दलवी याचकडे मात्र झेल सुटलेला आहे. लगेच कुठेतरी पारितोषिक मिळवण्याचा मात्र प्रयत्न करतोय, परंतु मात्र ती संधी त्याच्याकडे आली होती, परंतु संधीचं सोनं मात्र त्याला करता आला नाही. अजून एक बॉम्ब ब्लास्ट प्रत्येक आहे त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या सुद्धा आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा बिगेट टॉवरमॅन हिरामनच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा षटकार. डायमंड ऑफ पीटीसी काय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी मात्र साकारतोय. प्रथमतः गोलंदाजी खूपच छान साकारली, त्यानंतर आउटफील्डमध्ये मात्र सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आता मात्र फलंदाजीमध्ये काय चांगलं योगदान देतो आपल्या संघाला. हिरामन ऑन फायर. बाकी दोन चेंडूमध्ये 2 षटकार पाहिले. सुरुवात षटकाची चांगली केली भीमसेनने, परंतु अंत मात्र कुठेतरी कडवट पाहायला मिळालं आणि या ठिकाणी सिक्सर हॅट्रिक पूर्ण करतो हिरामन. काय जबरदस्त फलंदाजी. षटकार. आणि योगी आपण पाहिलं असेल, हे हिरामन शेलार असतील, उज्ज्वल असतील किंवा महेंद्र मागे असतील, ज्यांनी पडघा टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचं कीर्तिमान रचलेलं आहे आणि एका संघामध्ये असलेले हे खेळाडू आहेत. आणि सचिन, तुझ्या माहितीसाठी हिरामनने अजून एक मोठा विक्रम केलेला की 10 चेंडूमध्ये 10 षटकार सुद्धा ठोकलेले आहेत किरोलीच्या स्पर्धेमध्ये. तर म्हणजे नक्कीच हा खेळाडू तर पाहिलं तर याच खेळीसाठी जाणला जातो आणि त्याचं जागतं उदाहरण आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळालं. पहिल्याच मॅच ओव्हरमध्ये आपण जर पाहिले तर तब्बल 21 धावा इथे मात्र जोडल्या आणि त्याच कारणाने पाहतो की योगेशला आता मात्र दुसऱ्या षटकासाठी मात्र येणं भाग पाडलं चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाने. पहिल्या चेंडू आपण पाहतो लेग ब्रेक डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. कुठेतरी विकेट्स घेणं फार गरजेचं असेल समतानगर संघाला, त्यावेळी तुम्ही या मॅचमध्ये कदाचित कमबॅक करू शकता आणि तोच प्रयत्न आहे योगेशचं. पुन्हा एकदा लेग ब्रेक पाहतो यावेळी थोडंसं फ्लाईट दिलं, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स प्राप्त झाला आणि अनिकेतसाठी मात्र नक्कीच हा षटक फार या ठिकाणी स्ट्रगल करणारा असेल, कारण योगेशकडे फार अनुभव आहे आणि फिरकीचा जादूगर आहे आणि मात्र योगेशसारख्या गोलंदाजासमोर तुम्हाला फलंदाजी करणं एवढं सोपं नसेल, परंतु पाहूया युवा आहे, टॅलेंट नक्की त्याच्यामध्ये आहे. पहा वारंवार तशाच प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी एसटी रक्षक सुद्धा बीट झाले होते, परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळाला. एसटीच्या पाठीमागे सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल बिनबाद 22 या आकड्यावर. विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 13 धाब्यांची गरज. चेंडूची संख्या शिल्लक आहे 15. सोपं समीकरण असेल ज्याप्रमाणे हिरामन फॉर्ममध्ये आहे. ओव्हरपेस चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह, व्हॉट अ ग्रेट शॉट, वाईड इच लॉंग दिसले, परंतु पहा काय झेल तिथे मात्र समाप्त केलेला आहे. भीमसेन आहेत लॉंगच्या दिशेने, असं वाटलं की मात्र चेंडू सीमेच्या पलीकडे निघून जाईल, परंतु फटाफस्टर आणि निकला भीमसेन. पहिला झटका चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाला हिरामनच्या रूपाने फलंदाज बाद. इथे मात्र समाप्त केलेला आहे. काय जबरदस्त कमिटमेंट पाहिलं चिंटू आणि भीमसेनमध्ये आणि विकेटची जी आवश्यकता होती तो विकेट्स मात्र ठिकाणी योगेश 2 ते प्राप्त करतो. ज्या विकेट टेकर गोलंदाज आहे आणि ते मात्र पुन्हा ते सिद्ध होत असताना हा बॅटर खूप छान आहे मायटी विरुद्ध योगेश, परंतु मायटीचा इथे मात्र नक्कीच विजय होईल, कारण पहिल्याच चेंडूवर इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र निघून जातो या सीमेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. लवकरात समाप्त करण्याचा प्रयत्न आहे चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघाचा आणि नक्कीच यामध्ये कुठेतरी आयोजकांना सुद्धा मात्र ठिकाणी चांगला सहकार्य लाभू शकेल, ज्याप्रमाणे अतिशय वेगाने धावसंख्या इथे मात्र जोडण्याचा प्रयत्न करतायत. तर शेवटचा चेंडू इथे मात्र डॉट पाहायला मिळाला. बॅटरला आपण जर पाहिलं तर दोन्ही चेंडू मात्र महेंद्राने केले. पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त झाला, परंतु त्यानंतर योगेशने मात्र कमबॅक करून दाखवलं डॉट चेंडूने आणि या दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर मात्र फक्त आणि फक्त योगेश 2ने 5 धावा खर्च करत 1 गडी बाद केला.
2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 26 धावा धावफलकावर. कुठेतरी चमत्कारी गोलंदाजी इथे मात्र करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे इथे धावांचा पाठलाग आपण होतोय असं वाटतं की सहजपणे त्या धावांचा पाठलाग इथे मात्र केला जाईल. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 9 धाब्यांची गरज. फुलटॉस चेंडू आहे आणि मात्र या ठिकाणी अनिकेतच्या बॅटमधून मात्र हा निघतो या एक दमदार बिगिट षटकार. नक्कीच वाशिरा गावाचा हा अपकमिंग स्टार आहे असंच आपण म्हणू शकतो. आणि मागील 2 सत्रापासून पाहिलं तर सर्वच संघांच्या जे यंगस्टार खेळाडू आहेत त्यांनी सर्वांनाच प्रभावित केलेला आहे. त्यामध्ये आता मात्र अनिकेतचं नाव सुद्धा आपण आवर्जून घेऊ इच्छितो की ज्याप्रमाणे हा फटका त्यांनी मात्र एक्झिक्यूट केलाय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी मात्र विनिंग शॉट अनिकेतच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. हार्ड लक संघर्ष समतानगर आणि वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन चेरोबा स्पोर्ट वाशेरे. तर आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, ज्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. नो डाऊट सर्वांच्या मुखामध्ये एकच नाव असेल ज्याने गोलंदाजीमध्ये चांगलं कार्य केलं, फक्त 5 धावा खर्च केल्या, आउटप्लेमध्ये चांगलं कार्य केलं आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना सिक्सर हॅट्रिक त्यांनी प्रस्थापित केली. आणि तोच खेळाडू ठरतो या सामन्यातील शिल्पकार अर्थात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारणारा खेळाडू हिरामन शेलार. हार्डलक समतानगर आणि हार्डलक योगेश दोंदे. कुठेतरी तुमच्या फलंदाजाने निराश केलं या मॅचमध्ये आणि त्याच कारणाने आपण पाहतो की एकतर्फा सामना इथे मात्र आज आम्हाला पाहायला मिळाला. तुम्हाला नक्कीच पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा की पुढील स्पर्धेमध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि हिरामनला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे पुरस्कार स्वीकारण्यासाठी. व्यासपीठावरील आपण पाहतो उपस्थित मान्यवर